असे लोकसभेच्या निवडणुकीला निवडणूक करणारे आघाडीचे उमेदवार खैरे दुसऱ्या मतदारसंघाचे उमेदवार कल्याण काळे अशा कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश भैया खवखे, ज्येष्ठ नेते केशवराव उसाळे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये औरंगाबादचं नाव किंवा मराठवाड्याचं नाव देशातून देशाच्या बाहेर त्यांनी केलं ते बाबूरावजी कदम, उत्तमसिंग राजपूत, जयसिंगराव गायकवाड, रघुनाथराव सुधाकर सोनवणे, किशोर पाटील, सूर्यकांताताई गाडे, विजयानंद बोराडे, अनिल होते, कमाल फारुकी, छायाताई दंगे, विनाताई खरे, नामदेव पवार, संजय वागचौरे, रंगनाथ काळे, द्वारकाभाऊ फाशीकर, जिल्ह्याचे अध्यक्ष पांडुरंग कांगळे, शहराचे अध्यक्ष खाडेबाई, व्यासपीठाचे सर्व आघाडीच्या विविध पक्षांचे नेते आणि गेले 2-2.5 तास 11 वाजल्यापासून या उन्हामध्ये गरमीमध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले तुम्ही बंधू भगिनींना, लोकसभेची निवडणूक आली, आपल्याला निकाल घ्यायचा आहे की हा देशाचा कारभार कुणाच्या हातामध्ये द्यायचा, तो कारभार कशा पद्धतीने चालवायचा आणि देशासोबतचे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची ताकद ही कुणामध्ये आहे याचा विचार करून निर्णय घ्यायचा. तुम्ही मी सगळेजण एका विचारानं काम करणारी लोक असतो आणि म्हणून आपली जबाबदारी ही आहे की देशाचं राजकारण हे योग्य रस्त्यावर आणायचं असेल तर आम्ही सगळ्यांनी बसून एक देश पातळीवर आघाडी केली. त्या आघाडीला साथ देण्याच्यासाठी देशाच्या अनेक राज्याचे अनेक मंत्री, अनेक मुख्यमंत्री, अनेक खासदार, अनेक पक्षांचे नेते हे सगळे एकत्र आले आणि आज या निवडणुकीला सामोरं जात आहे. माझी खात्री आहे की अनेक ठिकाणी पाहिलं, महाराष्ट्राच्या बाहेरची माहिती घेतली, लोकांना बदल पाहिजे, लोक या आघाडीला पाठिंबा द्यायला मनापासून तयार आहे आणि त्याच आघाडीचे 2 खंदे उमेदवार श्रीयुत खैरे आणि श्रीयुत काळे आज आपल्या सगळ्यांच्या वतीनं या निवडणुकीला सामोरं जात आहेत. तुमची माझी जबाबदारी आहे की त्यांना मोठ्या मतांनी विजयी करायचं आणि देशाचं राजकारण योग्य रस्त्याने यायचं. मी इथे यायच्या आधी मोदी साहेबांचं भाषण ऐकत होतो. ते आज मराठवाड्यात आहे आणि सवन भाषणामध्ये त्यांनी सांगितलं काय, हे भाषण असो, याच्या आधीचं भाषण असो, अन्य राज्याची भाषणं असो, अपेक्षा अशी असते की देशाचा प्रधानमंत्री हा संबंध देशाचा असतो. यांची भाषणं ऐकली, यांचे विचार समजून घेतले तर एक गोष्ट स्पष्ट होते
की हे संबंध देशाचे प्रधानमंत्री नाही, ते भाजपचे प्रधानमंत्री आहे. देशाचं नेतृत्व ही करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांनी राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवावा लागतो. मतभिन्नता असू शकते, पण राष्ट्रीय दृष्टिकोन याची राष्ट्रीय गरज असते. आज मोदी कुठेही गेल्याच्या नंतर आपण राष्ट्राचे प्रतिनिधी आहोत. राष्ट्रीय दृष्टिकोन ठेवला पाहिजे, याचं विस्मरण त्यांना होतं. आणि ते सातत्यानं कधी नेहरूंच्या टीका कर, कधी राहुल गांधींच्या टीका कर, कधी माझ्यावर टीका कर, कधी आघाडीवर टीका कर. या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही प्रधानमंत्री आहात, तुम्ही काय करणार हे देशाला सांगा. जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आयुष्यातली 10 वर्षापेक्षा जास्त वर्ष ज्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध लढायला घालवली, तुरुंगामध्ये गेले, स्वतःच्या घरदाराचा विचार केला नाही. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर हा देश संसदीय लोकशाही पद्धतीने चालला पाहिजे यासाठी प्रयत्न केले, विज्ञानाला प्रोत्साहित केले आणि जगातली महत्त्वाची सत्ता भारत व्हावी यासाठी त्यांनी अखंड प्रयत्न केले. असं देशासाठी प्रचंड योगदान देणारं जवाहरलाल नेहरूंच्यासारखं नेतृत्व आणि त्याच्या व्यक्तीवर टीका करणं याचा अर्थ आज या देशाचे प्रधानमंत्री त्यांची मानसिकता काय हे या निमित्ताने कळतं होतं. जातात राज्यामध्ये अनेक गोष्टी सांगतात. आश्वासनामागे आश्वासन सांगितलं त्यांनी की माझ्या हातात सत्ता द्या, 50 दिवसाच्या आत मी महागाईचा खर्च सोडतो. महागाईचा खर्च सोडवला, कशाच्या किमती केल्या. आज त्यांनी सांगितलं 50 दिवसाच्या आत मी पेट्रोल, डिझेल, गॅस या सगळ्याच्या किमती 50% कमी केली. नाही करता उलट त्या किमती वाढल्या. इथं आमच्या आया बहिणी बसल्यात, त्यांना सांगितलं त्यांनी की गॅसच्या किमती मी कमी करणार, त्या दुप्पट केल्या. आज संसार चालवणं हे भगिनींना उघड झालं आणि त्याचं महत्त्वाचं कारण जीवनावश्यक वस्तूंच्या किमती या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात या प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या सरकारने काहीही पावलं टाकली नाहीत. आपल्याला संकटामध्ये टाकण्याचं काम केलं. आज हिंदुस्थानामध्ये बेकारांची संख्या जास्त आहे. मध्यंतरी एक जगातली एक संघटना आहे, तिचं नाव ILO, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. आणि या ऑर्गनायझेशन जगामध्ये बेकारी किती आहे आणि कुठं आहे याचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून एक अहवाल सादर केला. त्यांचा अहवाल असं म्हणतो की भारतामध्ये जे 100 मुलं शाळा कॉलेजमधून बाहेर पडतात त्यातले 87 मुलं ही बेकार आहेत. 87% तरुण पिढी ज्या देशात आज बेकार आहे त्या देशाचा प्रधानमंत्री या तरुणांच्या भवितव्याचा विचार करत असेल तर 70 वर्षाचा त्यांचा अधिकार किती आहे हा जर एखाद्या तरुणाने प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर हे त्यांना द्यावं लागणार. आणि म्हणून शेतकरी असो, आज काय शेतीची अवस्था, आज मराठवाड्याची काय अवस्था आहे. आज मराठवाड्यामध्ये पाणी नाही, जनावरांना साधे नाही, दुष्काळाचं संकट आहे,
ती इच्छा आहे. पश्चिम महाराष्ट्राचं अनेक ठिकाणी जबाबदारी असते सरकारची की दुष्काळासारखं संकट आल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी कष्ट घ्यायची. काही लोकांनी मला सांगितलं फळबागा केल्या. फळबागाची योजना आम्ही लोकांनी सुरू केली आणि त्या फळबागा केल्या. आज त्या फळबागांना पाणी नाही आणि त्यामुळं ही फळझाडं आज जळून जायला लागली. आणि केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार, देशाचे मुख्य प्रधानमंत्री या प्रश्नाकडं झुंकूनही बघत नाही. मला आठवतं दुष्काळ पडला तेव्हा मी देशाचा शेतीमंत्री होतो. औरंगाबादला आलो. फुलंब्री आणि आजूबाजूला मोसंबीची पिकं जळत होती. आम्ही लोकांनी 25,000 रुपये एका शहराला पाणी घालण्याच्यासाठी दिले आणि बागा वाचवल्या. शेवटी संकटात माणूस असतो, कष्टाने बाग केली, त्या बागेवर अवलंबून राहिलं आणि ती बाग पाणी नाही म्हणून जळून गेली. त्या शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त होतं आणि त्या शेतकऱ्याला योग्य रस्त्यावर आणण्याच्यासाठी आपल्या हाताची सत्ता ही वापरायची हे सूत्र राज्यकर्त्यांनी करायचं असतं. पण या राज्यकर्त्यांना त्या संबंधीची यत्किंचित सुद्धा खात्री नाही, त्यांना चिंता नाही. आणि म्हणून शेतकरी असेल, बेकार तरुण असेल, महागाईचा प्रश्न असेल, या प्रत्येक प्रश्नावर आजच्या राज्यकर्त्यांचं लक्ष नाही. मग सत्ता वापरतात कशासाठी? हे सत्ता वापरतात सत्तेचा गैरवापर करण्यासाठी. आज हा देश स्वतंत्र देश आहे, माणसाला अधिकार आहे. आज आम्ही बघतो की या अधिकारावर गदा यायला लागली. मूलभूत अधिकार संकटात आली. याचा अर्थ आज उद्या संसदीय लोकशाही संकटात येईल आणि त्याची उदाहरणं द्यायची. आणि त्या मुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारवर टीका केली, काही मागण्या केल्या. त्या मागण्या मोदी सरकार पूर्ण करत नाही. झारखंडच्या तुरुंगामध्ये मुख्यमंत्र्यांना 1 वर्ष झालं तुरुंगात टाकलं. देशाची राजधानी दिल्ली आणि त्यांनी एकदा केंद्र सरकारवर टीका केली तर आज त्या केजरीवालला तुरुंगात टाकलेले आहे. दिल्लीचा मुख्यमंत्री तुरुंगात, अन्य राज्याचा मुख्यमंत्री तुरुंगात, पश्चिम बंगालचे मंत्री तुरुंगात, पंजाबचे मुख्यमंत्री तुरुंगात. शेवटी निर्वाचित झालेले लोकांचे प्रतिनिधी त्याची धोरणं ही योग्य रीतीनं राबवण्याच्यासाठी प्रयत्न करत असतील आणि ते करत असताना केंद्राचं सहाय्य होत असेल तर त्या केंद्राच्याकडं टीकाची भाजी केली तर या मंत्र्यांना, लोकप्रतिनिधींना तुरुंगात टाकण्याचं काम जे राज्यकर्ते करतात याचा अर्थ स्वच्छ आहे की हे राज्यकर्ते या देशाला हुकुमशाहीच्या रस्त्याने देतात आणि ती हुकुमशाही तुमची माझी लोकशाही उद्ध्वस्त करेल, तुमचा माझा अधिकार हा उद्ध्वस्त करेल. आणि म्हणून हाच निकाल आपल्याला घ्यायचा. आता अनेक तास या ठिकाणी बसतात, मी काही जास्त वेळ घेणार नाही. पण लोकशाहीवरचं संकट, घटनेवरचं संकट
आणि सामान्य माणसाच्या मूलभूत हक्काच्याकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका ही स्थिती जर या ठिकाणी असेल तर त्याला उत्तर द्यावं लागेल. आणि ते उत्तर द्यायचं असेल तर उद्याच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि त्यांच्या विरुद्ध पक्षांचा 100% पराभव करणं आणि या मतदारसंघामध्ये काळे आणि खैरे यांना मोठ्या मताने विजय करणं हेच काम तुम्ही करावं. त्याला आमची साथ राहील ही खात्री या ठिकाणी देतो. माझे 2 शब्द संपवतो. यानंतर शिवसेने